प्रवासाला गेली ना तर तिला ती काळजी घ्यावीच लागते. आणि हे मला का सांगायचं आहे तर आपण ना मी त्या दिवशी लग्नाला गेले होते बरं का. आणि लग्नाला गेले, आम्ही ग्रुपमध्ये गेलो होतो, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं म्हणून. आणि हा माझ्याबद्दल घडलेला प्रसंग मला तुमच्यासमोर सांगायचा आहे. आणि हा का सांगायचा आहे की त्यावेळेला मी गाडीत आम्ही ग्रुपमध्ये गेलो सगळ्या. मी इथं वेलवंडी फाट्यावर उतरले बरं का. येताना माझ्या मैत्रिणी म्हणल्या की अगं आता 5 वाजलेत, तर 5 सव्वा 5 असे वाजले असतील. तर त्यावेळेला ना म्हणल्या आता अंधार लवकर पडतो, दिवस लवकर मावळतो, आपलं चल म्हणले आमच्याबरोबर मुक्कामी आणि सकाळचं ये. आणि सकाळची तुला चौफुल्यावर दाजी येते न्यायला. म्हणलं नाही गं, 5 वाजल्यात आता जाता येईन म्हणलं, मी जाईन म्हणलं, अजून श्रीगोंदा गाडी आहे ना म्हणलं, श्रीगोंदा गाडी अजून 2 येतात बरं का म्हणलं, एक लय अंधाराचं येते आणि एक आता येते. आणि मी म्हणलं आता, आणि खरं सांगू एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास. आणि लाल परी आहे ना ती आपल्यासाठी खरंच एक वरदानच आहे. म्हणजे भगवंतानी जसं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली ना तशी ही सुरक्षित कशी स्त्री राहू शकते. आणि एक म्हणजे परमेश्वराचंच वाहन असं समजून आपण लालपरीत बसतो विश्वासाने खात्रीने, हो की नाही. आणि लालपरीसारखं ना सेफ पण नाही माणूस कुठं राहत, बाई माणूस तरी नाही राहत. व्यवस्थित जाणं येणं राहणं, उभं राहिलं तरी सुरक्षित, बसलं तरी सुरक्षित असं वाटतं, हो की नाही. पण ह्या लालपरीत एक वेगळाच प्रसंग झाला त्या दिवशी माझ्या बाबतीत. तर म्हणजे मला सांगायचं आहे काय बरं का. बेलवंडी फाट्यावर उतरले मी, 5 सव्वा 5 वाजता उतरले. बसलेले वेळ 6 वाजले, सव्वा 6 वाजले, 6:30 वाजले तरी गाडी आली नाही. म्हणलं रस्त्याची कामं चाललेली आहेत, आता रस्ते सगळे नाही उकरावं तर उकरून बसल्यात. आणि उकरल्यात तर ती कामं पटापटा व्हायना, मनके जायला लागल्यात लोकांचे, त्याचा विचार करीना कुणी. बरं जाऊ दे, रस्त्याची कामं चाललीत त्याच्यामुळं गाडी लेट जाती बरं का. मग गाडी लेट चालली ना तर हळूहळू गाडी चालली होती म्हणून उशीर झाला असं यायला. पण मी म्हटलं बाई आता गर्दी, कॉलेज सुटलंय, आता कॉलेजची मुलं असतील, कोई प्रवासी असतील, गाडी माघारी येताना थांबती का नाही काय माहिती. म्हणून मी बेलवंडी फाट्यावर शिरूरचं तिकीट काढलं, शिरूरला जाऊन थांबले बरं का. बसमध्ये बसले, शिरूरला थांबले आणि त्या गाडीतून उतरलेच नाही. मला जायचं होतं उक्कडगावला, कारण माझ्या मिस्टरांनी फोन केला की उक्कडगावला थांब तू तिथं मावशीच्या तिथं, मी तुला तिथं न्यायला येतो. मी इकडं संध्याकाळच्या दुसऱ्या लग्नाला आलेलो आहे, मला इथं आत्ता येता यायचं नाही. म्हणून मी चौफुल्यावर न उतरता उक्कडगावचं तिकीट काढलं आणि उक्कडगावला उतरले बरं का. तर त्या मॅडमला रिक्वेस्ट केली की म्हणलं थोडंसं अलीकडं माझं गाव आहे, म्हणजे स्टॉप थोडा अलीकडं आहे आणि अंधार पडलाय, मला आहे ना थोडंसं अलीकडं उतरावं बरं का. तर त्यांनी हो हो नाही नाही असं केलं बरं का. आणि आधी काय म्हणलं स्टॉपशिवाय कुठं आम्ही उतरत नाही. आता त्यांचे पण रूल असतात, लेडीज कंडक्टर असतात, जेंट्स कंडक्टर असतात, आपल्याला तसं नाही म्हणायचं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की एक बाई माणूस आहे, रात्र झाली, अंधार झालाय आणि गावात उतरून मी कसं यायचं होतं बरं. माझे काका एक्सपायर झालेली, तिथं मावशी होत्या फक्त, त्या बाई माणसाने मला न्यायला रात्रीचं कोणत्या वेळेला यायचं होतं बॅटरी घेऊन, तुम्हीच विचार करा. आणि मी उकडगावच्या जवळजवळ आले, स्टॉपला मला पाठीमागं अर्धा किलोमीटर उतरायचं होतं. मी रिक्वेस्ट केली त्या कंडक्टरला, लेडीज कंडक्टर होती. बाईनी अंतकरण बाईचं समजून नाही घ्यायचं, मग कुणी घ्यायचं. आणि त्या मॅडमनी मी बेल द्या सांगते, रिक्वेस्ट करते, हात जोडते, म्हणलं अहो माझी मावशी एकटी इथं मला कशी न्यायला येईन, अंधार पडलाय, माझे मिस्टर इथं नाही येऊ शकत, मी माझी जबाबदारी घेते ना, मला काय झालं तर मला इथं समोर उतरायचं आहे. म्हणलं बघा त्या रोडला, म्हणलं माझ्या मावशी येऊन थांबल्यात बॅटरी घेऊन माझी वाट बघत, आमचा फोन झालाय, मी सांगते चांगलं तरी त्या मॅडमनी गाडी थांबवली नाही. मग तुम्हीच सांगा, गावातून मी अर्धा पाऊण किलोमीटर कशी यायची होती त्या वेळेला. मला अक्षरशः असं डसडस रडू आलं की मी ह्या वेळेला आता काय करू, हा प्रसंग माझ्यावर असा आलाय म्हणून. मग मला एवढीच विनंती करायची की म्हणजे मी काय केलं असतं त्यावेळेस. मग मी आमच्या तिथल्या शेजारच्या एका पाहुण्यांना फोन केला, पण कधी कुणाच्या घरी जाणं नाही येणं नाही, रात्रीचं असं चुकीचं वाटतं का नाही बरं, अचानक कुणाला त्रास द्यायचा आणि काय करायचं लेडीजनी, हे पण वाईट वाटलं मला. पण काही काही माणुसकीचे अजून पण लोक आहेत आपल्या समाजात, समजून घेतलं, त्यांच्या घरी थांबले म्हणून मला बरं वाटलं. आणि मला सांगायचं एवढंच की त्यातून हा प्रसंग माझ्यात आला ना तर दुसरा कुणावर येऊ नये. आणि हात जोडून कंडक्टर ड्रायव्हरांना विनंती करते की आम्ही जर आमची जबाबदारी घेत असलो ना तर तुम्ही गाडी थांबवा ना, थांबवू शकता तुम्ही म्हणजे
तुम्ही निष्पाप होता ना आम्हाला उतरवल्यावर. आम्ही म्हणतोय ना आमची जबाबदारी आम्ही घेतो, मग तुम्ही हा विचार का नाही करत बरं? आणि त्यावेळेला रात्रीला माझ्यावर असा प्रसंग आला असला, जर तुमच्यावर प्रसंग आला, तुम्ही लेडीज आता कंडक्टर आहेत, गाडीत बसल्यात, पण तुम्ही असं कुठं जर थांबल्या आणि तुम्हाला असं कोणी थांबवलं नाही आणि तुमच्यावर असा प्रसंग आला, तर तुम्ही काय करता? मग तुम्ही विचार करा बरं. हे कुठंतरी बदललं पाहिजे का नाही बरं? बरं, पेशंजर असे असतात आणि असा प्रसंग लई ठिकाणी आलाय. एखादं म्हातारं माणूस आहे कुठंतरी, बाबा थांबव रे. बाबतीत माझ्या देखत असा प्रसंग झालाय, लय वेळा घडलाय की बाबा थांबव रे, मी एकटी कवा पाय पाय यायचे. त्यांनी गुरमीत असल्यासारखं म्हणायचं, नाही नाही स्टॉपलाच थांबायचं. अहो तुम्ही म्हातारे माणसाल, तुम्हाला पण आईबाप आहेत, तुम्हाला बहिणी बाळा आहेत, तुम्ही असा विचार करा ना. तुम्ही का बरं असा विचार करत नाही? प्रत्येक गोष्टीत असा विचार केला पाहिजे की म्हणजे तुम्हाला जशी वेळ येऊ शकते, कधी येऊ नाही परमेश्वराच्या कृपेने, पण अशी जर वेळ आली ना, तर तुम्ही काय करता हा विचार करा पहिल्यांदा. अहो तुम्ही फक्त पेशंजरला थोडं समजून घ्या ना. मान्य आहे तुम्हाला रोज एक एक मॉडेल म्हणजे एक एक प्रकारचं एक एक पेशंजर भेटतं आणि सगळेच पेशंजर चांगले असतात असं नाही म्हणायचं, पण सगळे पेशंजर वाईट असतात असं पण नाही ना. तुम्ही हा विचार का नाही करत बरं? आम्ही पाहतो काही काही दारुडे असतात, काही काही आगाव असतात, काही गुरमीतले असतात, काही काही छेड काढणारे असतात, लय विचित्र प्रवासी असतात. मी मान्य करते, सगळं समजतंय, पण हा विचार तुम्ही प्रत्येक गोष्टीत केला पाहिजे की पेशंजरला आम्ही जर आमची जबाबदारी घेत असलो ना, की आम्हाला उतरवा इथं, आम्हाला इथं उतरवायचं आहे, आम्हाला पुढं अडचण आहे माघारी यायला स्टॉपला, तर ही गोष्ट तुम्ही समजून घेतलीच पाहिजे. यावर पेशंजरची, समाजाची म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया आहे ना, ती मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम काढलाय, मला एखाद्याचं मन दुखवायचं नाहीये, पण त्यावेळेला मला रात्रीचं उतरावं लागलं. 7, 7:30, 8 वाजले जवळजवळ. मला इतकं घाबरल्यासारखं झालं, मी इतकी घाबरले होते. आपण म्हणतो काय घाबरायचं नाही, हे करायचं नाही, पण मनात भीती वाटतीच ना. रात्रीचा प्रसंग आहे बाबा, कसं